हाय गाईज, नमस्कार. ट्विन्स पॉवर मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं. चला तर पहा, बाहेर रखरखून पडलंय आणि ह्या दोघांना इथं डांबून ठेवलंय, खेळता येत नाही बाहेर जाऊन. त्यामुळे आता जेवण वगैरे झालीत, मस्त आमच्या देवांचं आमचं सगळं खाऊन पिऊन सगळ्यांचं झालंय. आणि ह्यांना इथं ग्रेप्स दिलेले आहेत आणि म्हटलं देवांशला व्हिडिओ घ्यायचा होता. देवांश बघ, काय खातोय तू? काय खातोय? ए नीट बोल. ग्रेप्स खातोय, ग्रेप्स, हो की नाही? आणि ग्रेप्स दिले त्या दोघांना धुवून मिठाने चांगले. दिसायला हिरवेगार दिसत असले तरी ते खूप गोड आहेत. गोड आहेत ना बाळा? मस्त आहे की नाही? मग नंतर खातोय ना देवांश, तुला खूप आवडतात ना ग्रेप्स? नीट खा, नीट खा, खाली पडलेलं नाही खायचं, पुसून खा. आणि आता आमचा देवांश जाणार आहे थोड्या वेळाने स्विमिंगला. पोहता येतं का? आवडतं ना? गेल्या वर्षीपर्यंत हाईट नव्हती पुरत, आता पुरायला लागली, हो की नाही? आणि हा बाहेर कूलर आहे, तो आम्ही बाल्कनीत ठेवतो. बाल्कनीमध्ये काय आम्ही सारखे जात नाही, उन्हाच्या खूप झळा येतात त्याच्यामुळे संध्याकाळीच. आणि तो एका बाजूला छान वारं लागतं, त्यामुळे लोखंडी कूलर आहे, पण आम्ही तितकीच काळजी घेतो. आजकाल आपण पाहतोय की कूलरचे वेगवेगळे किस्से ऐकायला मिळत आहेत, दुर्घटना घडलेल्या, अपघात घडून येतो, पण आम्ही खूप केअर घेतो. बाल्कनीत कडेलाच ठेवलेला आहे आणि लहान मुलं गेली की आम्ही सुद्धा जातो. आणि बटन तर चालू करता येत नाही, मुलांना एकदम वरती आहेत, त्यामुळं आहे, सेफ आहे. आणि आमचा हा लोखंडी कूलर आहे, त्याला जवळपास 12 वर्ष झालेली आहेत. आम्ही बरोबर एकदम व्यवस्थित पॅक करून पुन्हा तोच रियूज करतोय. काय रे, वर्षानुवर्ष. आणि हवा कशी आहे बाळा? कूलरची हवा कशी आहे कार्तिक? भारी आहे ना ह्या? एसी सारखी आहे ना, त्यामुळे एसीची गरज वाटत नाही आपल्याला, हो ना रे? म्हणून तर कुठं जायला नको म्हणतो ना गावाला. आणि हे दही लावलंय रात्री आणि मी आता तुम्हाला सकाळी दाखवतीये. हे दही आपण सकाळी पुन्हा थोडा वेळ 1 तासभर फ्रीजमध्ये ठेवायचं, खूप छान सेट होतं, दाटसर अगदी. आणि आता माझा लेक गेलेला आहे स्विमिंगला आणि त्याची फरमाईश होती की मम्मी मी येईपर्यंत तू पनीर बनवून ठेव. तर चला, माझ्या मिस्टरांनी आणलेलं आहे पनीर. आता हे पहा पनीर क्यूब. आता आपण याचे काप करून घेऊयात आणि कसं मी पनीर करते ते शेवटपर्यंत पहा. आणि छान असे क्यूब्स बनवून घेतलेले आहेत, मुद्दाम मोठे मोठेच पीसेस मी केलेले आहेत, तुम्ही लहानही करू शकता. आणि पहा, आता मी पनीरसाठी वाटण काढतीये. लसूण सोलला इथे बसून. आणि मिस्टरांनी बरीच भाजी आणली आहे. आंबे पहा कसले आणलेत, काही वेगळं दिसलं की आणतातच मुलांसाठी, ते उन्हाळ्याची फळं खाल्लेली चांगली असतात. चला तर या सगळ्यांनी चहा प्यायला. आता आपण पनीर बनवणार आहोत. पहा तुम्ही, मी रेसिपी टाकणार आहे, याच्या आधी टाकलेली आहेच, पण आता झटपट अगदी आणि खूप टेस्टी होते. आणि पहा, हे तोतापुरी आंबे आहेत, ते छान दिसत आहेत पहा. आणि हे एकदम गोडच असतात. आणि इकडे भाजी आणली आहे, भेंडी. पनीर बरोबर कोशिंबीर करण्यासाठी हे दही आणलेलं आहे, घेवडा, काकडी, गाजर. आणि इथे पहा मी चहा घेतलेला आहे, चहा घेते आणि स्वयंपाकाला लागते. पनीर बनवण्यासाठी पहा इथे वाटण घेतलंय, घरातलेच साहित्य घेतलेलं आहे. कांदे 2 मोठे घेतलेले आहेत उभे चिरून, ते सर्वप्रथम आपल्याला बारीक करून घ्यायचे. आलं, लसूण, टोमॅटो, कोथिंबीर आहे. आता कढईमध्ये तेल घालून घेऊयात. आणि इथे कांद्याची आपली पेस्ट करून झालेली आहे. तेल चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर गरम तेल झाल्यानंतर आपण त्याच्यातच ही कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे, ती घालून घेऊयात. कांदा चांगला आपल्याला परतवून घ्यायचा आहे. पहा, त्याला आता मिनिटभर चांगलं परतवून घेऊया मीडियम गॅसवर. आता कांदा परतेपर्यंत इकडं बाकीचे इन्ग्रेडियंट वाटून घ्यायचं आहे. आलं, लसूण, टोमॅटो आणि कोथिंबीर. आणि खूप छान लागते ही टेस्टी भाजी. याच्यामध्ये आता मी थोडंसं जिरं देखील घालणार आहे, छान चव येते त्याच्यामुळे. जिरी पावडर असेल तरीही चालेल. आता आपण याची पेस्ट बनवून घेऊया. हे छान हिरवं वाटण इथे आपलं रेडी झालेलं आहे. आणि इथं गाजराचा किस करून घेतला आहे मी. हे पहा, महाबळेश्वरचं गाजर ऑरेंज कलरचं दिसतं. कांदा छान परतलेला आहे. आता आपण हिरवं वाटण जे केलेलं आहे ते या कांद्याच्या प्युरीमध्ये घालून घ्यायचं आहे. ते दोन्ही आपण छान परतवून घ्यायचं आहे. बराच वेळ तेल सुटेपर्यंत याला छान मंद गॅसवर परतवून घ्यायचं, म्हणजे ग्रेव्ही छान टेस्टी होते पनीरची. आणि इथे पहा,
हे गाजराचा किस घातला याच्यामध्ये. एवढ्याच लहान मुलांच्या पोटातही भाज्या जातात आणि त्यांना कळतही नाही आपण गाजर घातले म्हणून. रंगही छान येतो. आणि आता पाहू शकता तुम्ही चवीप्रमाणे आता मीठ घालायचं आहे. आपल्या घरात जसं लागतं तसं आपण तिखट बनवणार आहोत. थोडासा हिंग घातला आहे. हळद घालूयात आता. हळदीमुळे पण छान रंग येतो. आणि आता लाल मिरची पावडर, तुमच्या घरातला मसाला असेल तरीही चालेल. 2 लहान चमचे मी लाल तिखट घातलेला आहे. आणि आता पनीर मसाला आहे. आपण इथे पनीर मसाला बनवतो आहे. पनीरची भाजी, याला तुम्ही शाही पनीर किंवा मसाला पनीर, कढई पनीर काही म्हणू शकता. आणि आता इथे मी कसुरी मेथी घातलेली आहे. त्याच्यामुळे ही छान चुरडून घालायची. खूप छान फ्लेवर येतो. जबरदस्त लागते ही भाजी. आणि तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की बनवून पहा. आणि आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. बराच वेळ तेलात छान परतवून घ्यायचं आहे. इथे मी दुधाची साई घातलेली आहे. दुधाच्या साईमुळे छान क्रीमी टेक्स्चर येतं. खायला पण छान भाजी क्रीमी लागते. आणि हे पण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आवडत असेल तर दहीसुद्धा घालू शकता. इथे एक कांदा मी त्याला टेचून चांगला गरम केला आहे. तोसुद्धा आपण स्मोकी फ्लेवर येण्यासाठी यात घालणार आहोत. इथे पहा मस्त अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. आणि या मसाल्यामध्ये आपल्याला जितकं पाणी हवं आहे, आपल्याला किती ग्रेव्ही करायची आहे त्या प्रमाणात, त्या क्वांटिटीमध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे. मी पहा आम्हाला 5 जणांना पुरेल इतकं बरोबर करणार आहे, त्यामुळे तेवढं पाणी घातलं आहे. आणि याला छान उकळी आल्यानंतर आपण पनीरचे जे क्यूब केलेत ते याच्यामध्ये घालायचे आहेत. आणि याला आपल्याला फ्राय करण्याची सुद्धा गरज नाही. अगदी हे कच्चंच पनीर आहे. खूप छान नरम होतं. आणि आता जो हा आपण कांदा आपल्या जाळीवर भाजून घेतलेला आहे तो असा सुट्टा करून घ्यायचा. आणि या उकळीमध्ये तो कांदासुद्धा आपण घालायचा आहे. खाताना खूप टेस्टी लागतो हा कांदा. आणि छान आपल्या भाजीला स्मोकी फ्लेवर येतो. अगदी रेस्टॉरंट हॉटेलमध्ये जशी मिळते ना पनीरची भाजी, त्याच पद्धतीत किंवा त्याच्यापेक्षाही छान लागते मी तर म्हणेन. आणि माझ्या घरात सगळ्यांना आवडते. तुम्ही ही बटरमध्ये, तुपामध्ये, तेलामध्ये कशातही भाजी करू शकता. जबरदस्त लागते. बटर पनीर म्हणाल तरी चालेल. इथे थोडीशी चवीप्रमाणे साखर घातलेली आहे. आणि आता आपल्याला हे छान आटवून द्यायचं आहे. किती थिकनेस आहे पहा या भाजीचा छान. याच्यावरूनच तुमच्या लक्षात येईल की अगदी रेस्टॉरंट हॉटेलमध्ये मिळते ना, अगदी तशीच त्याच पद्धतीत आणि त्याच्यापेक्षाही चवीला जबरदस्त हायजीन पद्धतीत आपण केलेली खूप सुरेख, सुंदर, अप्रतिम चवीची असणारी ही आजची आपली शाही पनीरची भाजी, कढाई पनीर काही म्हणा. आणि इथे आपली झालेली आहे. मला माहिती आहे, मी गॅरंटी देऊन सांगते, या भाजीसोबत तुम्ही 1 ना अर्धी तरी चपाती ही जास्तच खाणार. रोटी, चपाती, नान काहीही खा याच्यासोबत. खूपच सुरेख आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हवी आवडणारी आजची ही भाजी. आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.